अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत आमदार सुलभा खोडके यांनी महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शहराचा विकास गतीने साधण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या। चला तर पाहूया या बैठकीचे सविस्तर विवेचन। पेंडिंग एरियर्स will apply 23,000 rupees दर अवधि जो भी है 23,025 का ही 23-24 का है। करंट मध्ये ते जे बिल तुम्हाला दिलेलं आहे ना ते 23-24-24-25 या दोन्हीचे दाखवत आहे। त्यापैकी 23-24 ला तिथपर्यंत आहे, परंतु 24-25 ला अजूनही दंडात्मक आकारणी झाली नाही। पण 23-24 ला कशी झालं मला तुम्ही हे सांगा। आपण त्यांना पैसे भरायची मुदत वाढ दिली राज्य शासन किंवा तुम्ही राज्य शासनाच्या शासनानुसार तुम्ही त्यांना पैसे भरायची मुदत वाढ दिली। पैसे भरायची मुदत वाढ दिल्यानंतर त्यांना व्याज कसं लागत त्याला त्यावर किंवा जोपर्यंत मुदत वाढ आपला निर्णय झाला नाही त्या वर्षीचे मी तेच म्हणालो की 23-24 ला तुम्ही सर्रास सगळ्यांना व्याज लावून पाठवलं 6,000 8,000 इव्हन मी तर म्हणतो आमच्याकडे येऊन पण नका म्हणायला ऑनलाईन मी लोकांना म्हणतो इव्हन ऑनलाईन स्मॅप केलं तरी चालेल, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड कशाने भरलं पण ते लवकर पाठवायला आपले मेसेजेस ऑलरेडी पण एवढे आहे पण ठीक आहे सर्वस्वी पाहिजे। थोड़ा संशय है का टैक्स संदर्भात एक ऐसा एक इशू ऐसा है कि इनके जब सर्वे को मानना पड़ता है अगर कंपाउंड में अगर कोई रूम में शटर लगा है तो उन्होंने उसको कमर्शियल करके ट्रीट किए, जबकि उनको बताया गया कि ये स्टोर रूम है या ये दुकान नहीं है, तब भी उसको स्टोर रूम को भी मतलब इन्होंने कॅल्क्युलेशन केल्यावर जास्त येऊन आला तर त्याचं ऍप्लिकेशन ते दुरुस्त करता येईल। परंतु मागच्या वेळेस तो 5,000 रुपये भरत होता आणि आता एकदम 30,000 आला तर तो 5,000 भरत होता त्यावेळेस त्याचं मेजरमेंट कदाचित घेतलेलं नसल, त्याला काहीतरी अशी ऍडॉप पावती देत होता। त्या ऍडॉप पावतीवर आता अशा तक्रारी भरपूर आहे। ज्यांना म्हटलं होतं माझ्याकडे आल्या त्याला म्हटलं की तुम्ही मला स्क्वेअर मीटर दाखवा, स्क्वेअर फीट दाखवा, त्याच्यात स्क्वेअर फीट गुणिले ते जो रेट लागलेला आहे तो चुकला आहे का पहा, तो चुकला असेल तर मग दुरुस्त करता येईल। परंतु मागच्या वेळेस त्याला 5,000 होतं आता 25,000 आला म्हणजे तो वाढला असं त्याचा अर्थ नाही। ते काय काही आपल्याला माहिती आहे किती निधी मिळाला 29 कोटीचा होता ना ईपीडीसी मधून। आवास योजना 2 जी आहे ती सप्टेंबर 2024 पासून लॉन्च झाली आणि याकरता केंद्र शासनाने जे DR काढला तो महाराष्ट्र शासनाकडे आल्यानंतर 15/10/2024 ला ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने DR काढला। तुम्ही आता ही योजना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये इम्प्लिमेंट करा आणि आपल्या कॉर्पोरेशनला पण तसं ते आलेलं आहे। आता किती घर झाले, किती घर आता पहिली जी योजना होती काय पहिल्याच याच्यात पहिली जी योजना होती 2016 पासून जी सुरू झाली ती मार्च 2022 ला संपली। त्याचा आढावा सांगा। त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते आता आपल्याला 12/2025 पर्यंत मिळालं पूर्ण करायचं। आदेश मंजूर झालेले परंतु पूर्ण करायसाठी 25 पर्यंत आपल्याला आता एक्सटेन्शन मिळालं। या अंतर्गत आपल्याला 5,378 घर हे वैयक्तिक प्लॉट होते, इंडिव्हिज्युअल ज्यांचे स्वतःचे प्लॉट आहे, घटक क्रमांक 4 जो आहे 5,378 मध्ये आपले 4,000 घर पूर्ण आणि उरलेले घर हे 976 घर प्रगतीत आहे। आता ह्या आपल्याला पुढच्या 31 डिसेंबर 2025 इथपर्यंत ती चालू झाली। नवीन कोणी मंजूर करता येणार नाही। दुसरे साधारण 392 ते 400 पर्यंत इथे 392 आहे की ज्यांनी लोकांनी नकाशाच मंजूर केलेला आहे। तर आता त्याच्या पुढे 2च पर्याय आहेत, नकाशा इमिजिएट मंजूर करणे किंवा ते बंद करणे, तो लाभार्थी वगळणे, म्हणजे ते वजा होतील आणि राहिलेले हे 900 आपल्याला पूर्ण करून 904 ते जर पूर्ण झालं तर फेज 1 आपला ओके होऊन जातो, काही प्रॉब्लेम नाही। आता फेज म्हणजे PMAY 2 जो आहे आताचा लॉन्च झाला त्याचं वेगळ्या तऱ्हेने सुरू
आता या योजनेचा जुना जो कॉम्पोनंट आहे तो अफोर्डेबल हाऊसिंगचा ते एसी शाळांमध्ये आहे त्या आणि ज्या उर्वरित सीसीटीव्हीज आहेत ते आपण प्रस्तावित केलेलं TPC ला आपण प्रस्तावित केलं होतं मध्ये जे बदलाव झाले त्या याच्याला प्रस्ताव तयार करा. 63 शाळा आहे आपल्या. 63 शाळेमध्ये सीसी कॅमेरे लागतील. आपण 63 शाळेचा मॅडम एक प्रस्ताव तयार करून निधी मागणीसाठी मान्य जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना पाठवलेला आहे. अशासाठी सीसीटीव्ही कॅमेरा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी आणि दुसरं digital- सर्वे केला, पूर्ण DPR तयार करून DPR सहित निधी मागणीसाठी पाठवलेला आहे. माझ्याकडे एकदा 2,36,00,000 केले आहे. मी देतो ती कॉपी आणि सरांचं पत्र पण देतो. आणि आपण डिजिटल बुक जसे आता 60 शाळांमध्ये आपण एक डिजिटल बुक पाहिजे लावलो आहोत आणि आता 20 शाळांमध्ये आपण TC मध्ये 2024-25 मध्ये आपल्याकडे 6.99 कोटी रुपये आले होते. त्याच्यामधून 47 कामे आपण प्रस्तावित केले होते आणि ते 47 कामे आपले सुरू आहेत प्रगतीपथावर आहे. नाही 47 कामं झाले, मंजूर झाले, आपण कॉन्ट्रॅक्टर पण नेमले. कामच नाही होत. काय कारण आहे? लोक माझ्याकडे रोज येऊन राहिले. 47 कामाची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर काम नाही करत आहे. काय अडचण आहे? नाही मॅडम, आपल्याकडे 24-25 मध्ये जे कामं होते त्याच्यापैकी 26 कामं फक्त सुरू झाले नाही आहेत, परंतु ते सुद्धा प्रगतीपथावर आहेत. नाही 26 कामं चालू झाले तुम्ही सांगून राहिले आता. बघा ना, ते सुद्धा- म्हणजे माझ्याकडे जे लोक येतात काही तुम्ही काही उद्घाटन मी केले, काही केले नाहीये, पण त्याचे उद्घाटन करून महानगरपालिकेचे कामच चालू नाही केले सर. मॅडम, जे आपले 26 कामं जे कॉन्ट्रॅक्टर काम आहेत, करत नाही. 26 कामं जे आहेत त्याच्यात एक मिनिट मी तुम्हाला सांगतो. कामं चालू भरपूर नाही झाले, त्याला कारण आहे. आता हे इथं बसलेले तुमचे कर्मचारी फार ओपन बोलणार नाही. आपण फास्ट काम करण्यासाठी निवडणुकीच्या आधी काम चालू झालं पाहिजे म्हणून आपण टेंडर प्रोसेस फास्ट केली, सर्व झालं. परंतु पॉलिटिकल त्या लोकांना फोन आले, तुमच्या सर्व इंजिनियर्सना फोन आलं, प्रेशर आलं की काम कसं चालू करणार, आचारसंहिता लागली का. आपण आचारसंहितेच्या पहिले काम ऑलरेडी चालू केलेले होते, परंतु त्यांना प्रत्येकाला फोन गेलेला, इथं कोणी बोलणार नाही. खासगी तुम्हाला सर्व त्यांनी सांगितलं तुम्हाला एक ड्राईव्ह घ्या लागेल, त्याच्यामुळे ते कामं चालू झाले नाही. कुदळी मारली त्यावेळेस चालू झाले म्हणजे आपण कुदळी मारली, ठीक आहे. आता 26 कामांना कुदळी मारली नाही असं तुमचं मत आहे, परंतु जे कुदळी मारली आपण ते पण त्यांनी कुदळी मारल्यानंतर तिथं स्टॉप झाले, कारण की त्यांना प्रेशर होतं की तुम्ही कसे चालू करता, मी येणार आहे निवडून, तुम्हाला मी पाहून घेईल नंतर. हे सगळे तुमच्या स्मशानभूमी वगैरे कसं करायचं? स्मशानभूमी वगैरे जोडून. नवरत्नाची आहे. नवरत्न जिल्हा नगरोत्थानचे 6 कामं आहेत. महाराष्ट्र नगरोत्थानचे 6 कामापैकी 3 कामं आपली चालू झालेली आहेत. नगरोत्थान म्हणजे स्पेशल फंड नको. महाराष्ट्र नगरोत्थान 3 कामं मॅडम, ते लेवल वगैरे आता 2-3 दिवसापर्यंत आम्ही सांगितलं स्पेशल लेवल काढले, त्याच्या काम चांगलं होण्याकरता तर ते सुद्धा मॅडम चालू करून देऊ आपण. किती दिवसांनी चालू? मॅडम तरी लक्ष घाललं त्याच्याकडे म्हणजे पैसे आहे बरोबर करतो. तरी 10-12 दिवसामध्ये आम्ही चालू करू. त्याच्यामध्ये 30चा रेशो आहे. तर 30% करता ह्याला मॅचिंग जे काही लागणार आहे ते आपण दुसऱ्या फेजमध्ये पण पाठवलं तर याच्यामध्ये शासनाने 100% दिलेलं असतं. कारण हे टॅक्सेशन कमी झाल्यामुळे आता बजेटला प्रेशर आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका प्रशासनाने भविष्यात अधिक कार्यक्षमतेने काम करावे असे संदेश या बैठकीत देण्यात आले. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधा वाढविण्यासाठी महानगरपालिकेला आणखी गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.